नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये गणपतीची पौराणिक कथा, महत्त्व, 2026 मधील अंगारकी चतुर्थीच्या तारखा, अंगारकी चतुर्थीला विशेष योग का मानला जातो, अंगारकी चतुर्थीला कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात, अंगारकी चतुर्थीचे लाभ व महत्त्व, पूजा, विधी, व्रत, नियम हे सर्व पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 2026 मधील पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी मराठी वर्षाचा पौष महिना सुरू आहे. मंगळवार 6 जानेवारी 2026 रोजी संकष्ट चतुर्थी आहे. पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत केल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फल देतो अशी मान्यता आहे. जेव्हा संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हटले जाते. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व असून अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने वर्षभराच्या संकष्ट चतुर्थीच्या उपवासाचे पुण्य मिळते अशी मान्यता आहे. 2026 मधील अंगारकी चतुर्थीच्या तारखा. तर 2026 या वर्षात एकूण 3 अंगारकी चतुर्थीचे योग येत आहेत. तर 6 जानेवारी 2026 वार मंगळवार, 5 मे 2026 वार मंगळवार, 9 सप्टेंबर 2026 वार मंगळवार. पौराणिक कथा व महत्त्व. मृदल पुराण तसेच गणेश पुराण या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार अंगारक या भारद्वाज ऋषीपुत्राने कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले. गणपतीने मंगळ अंगारक याला वर दिला होता की तुझे नाव अंगारक हे लोक स्मरणात राहील. हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीच्या होता. यापुढे जेव्हा चतुर्थी मंगळवारी येईल तेव्हा ती अंगारकी म्हणून ओळखली जाईल. या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते. कथेत आलेला अंगारक म्हणजेच आकाशात दिसणारा मंगळ ग्रह होय असे मानले जाते. गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला. त्या दिवसापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. नंतर मंगळाने गणपतीचे एक मंदिर बांधले आणि तेथे गणपतीची मूर्ती स्थापन केली. या मूर्तीला मंगल मूर्ती असे नाव मिळाले. महत्त्व आणि लाभ. संकट निवारण. नावाप्रमाणेच ही चतुर्थी सर्व संकट दूर करते आणि जीवनातील अडथळे दूर करते असे मानले जाते. मनोकामनापूर्ती. गणपतीची कृपा मिळवून मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. कर्जमुक्ती आणि आरोग्य. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने कर्जमुक्ती मिळते, मंगळ दोषाचा प्रभाव कमी होतो आणि आरोग्य लाभ होतो अशी श्रद्धा आहे. पूजा, विधी आणि व्रत नियम. तर भक्त सूर्योदयापासून चंद्रोदय होईपर्यंत हा उपवास करतात. तर उपवास सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि गणपतीच्या पूजेचा संकल्प करावा. हा उपवास पुरुष, महिला, मुलं कोणीही करू शकतात. पूजा. श्री गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून दुर्वा, शेंदूर आणि जास्वंदाचे फूल अर्पण करावे. गणेशाची पूजा करतात. या दिवशी गणपतीच्या देवळात जाऊन लोक देवाचे आवर्जून दर्शन घेतात. गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू अर्पण केल्यास ते शुभदायक ठरू शकते. गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी 21 दुर्वांची जोडी अवश्य अर्पण करावी. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गणपतीचा ओम ग गणपते नमः हा मंत्र 108 वेळा किंवा जितका शक्य असेल तितक्या वेळा म्हणावा. शक्य असेल तर गणपती अथर्व शीर्ष, संकटनाशन गणपती स्तोत्र आवर्जून म्हणावे. तर नैवेद्य गणपतीला प्रिय असलेले मोदक किंवा लाडू याचा नैवेद्य दाखवावा. चंद्रोदय.
या व्रतात दिवसभर उपवास करतात आणि रात्री श्री गणेशाची पूजाही करतात. संकष्टीप्रमाणेच अंगारकीचाही उपवास देखील रात्री चंद्रदर्शन घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. चंद्राला अर्घ्य देऊन आणि गणपतीची आरती करूनच उपवास सोडावा. रात्री उकडीच्या मोदकाचा गणपतीला नैवेद्य दाखवावा, मग उपवास सोडवा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.